ब्रेकनंतर बातमी आहे राजकीय वर्तुळातून महायुती सरकार स्थापन झाल्यापासून या ना त्या कारणावरून महायुतीमधील मित्र पक्षांमध्ये नाराजीच्या चर्चा सुरू असतात। त्यामध्ये कळीचा मुद्दा ठरतोय तो म्हणजे नाशिक आणि रायगडचं पालकमंत्रीपद। निमित्त आहे नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याचं। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर काल महत्त्वाची बैठक झाली। या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांसह भाजपचे गिरीश महाजन उपस्थित होते, पण उपमुख्यमंत्री शिंदे किंवा दादा भुसे बैठकीला उपस्थित नसल्याने विविध चर्चांना उधाण आलं। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे पालकमंत्रीपद अन्य कोणाकडे दिलं जाणार नाही असा भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाने स्पष्ट संदेश दिल्याची माहिती आहे। तर रायगडच्या पालकमंत्रीपदावरून राष्ट्रवादी आणि शिवसेना दोघेही अडून बसलेत, त्यामुळे हा तिढा सुटू शकलेला नाही। दरम्यान एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी एकत्र बसून रायगडचा तिढा सोडवावा अशा सूचना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी सांगितली आहे। तर एकीकडे नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये वादाची चर्चा रंगतीये, तर दुसरीकडे महायुतीचे नेते मात्र या चर्चा फेटाळतायत। मंत्रीपदी नाशिकच्या वर्णी लागल्याची एक सांगितलं जात आहे। अजून मला कोणीही सांगितलेलं नाही, अधिकृत दुजोरा त्या गोष्टीला नाहीये। आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे दाखवलं जात आहे। ज्या वेळेला माननीय मुख्यमंत्री महोदय जाहीर करतील त्यावेळेलाच ते खरं असेल। पण मलाही अनेक फोन आलेत, पण मला असं वाटतं या बातमीमध्ये कुठलंही तथ्य नाही। मी मुख्यमंत्री कार्यालयामध्ये विचारणा केली सगळी टीव्हीवरची बातमी बघून, पण अजून कुठेही तसं जाहीर झालेलं नाही। वारंवार या विषयाला जेवढं महत्त्व दिलं जात आहे किंवा वारंवार हा प्रश्न जो उपस्थित होतो आहे, मी प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांचे ते अधिकार आहेत। ते जे निर्णय करतील त्याची अंमलबजावणी करणं आमची सगळ्यांची जबाबदारी असणार आहे। दिल्लीमधून असं सांगण्यात आले, मला या विषयातली काही माहिती नाही, परंतु मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय जो निर्णय करतील त्याची आम्ही अंमलबजावणी करू। पालकमंत्री पदाचाही तिढा लवकरच सुटेल। महायुतीमध्ये सुरुवातीपासून सरकार स्थापन झाल्यापासून तुम्ही अनेक वेळा अनेक प्रश्न उपस्थित केले, पण ते अतिशय समन्वयाने सुटत गेले, त्यामुळे हाही प्रश्न। यानंतर एक नजर टाकूयात इतरही महत्त्वाच्या बातम्यांवर। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेच्या शोधासाठी 100 पोलिसांचं पथक शिरूरच्या गुन्हाट गावात दाखल। पोलिसांकडून ऊसाच्या शेतात ड्रोन श्वान पथकाच्या मदतीने शोध सुरू। स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे आजी माजी आमदाराच्या फ्लेक्सवर शिरूरचे आमदार ज्ञानेश्वर कटकेंचा कार्यकर्ता म्हणूनही मिरवायचा, लोकांना उज्जैन यात्राही घडवल्याची माहिती। नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील। स्वारगेट अत्याचार प्रकरणावर उपमुख्यमंत्री शिंदेंची माहिती, तर आरोपी कुठल्याही पक्षाचा असला तर गय करणार नाही, शिंदेंचा इशारा। राज्य परिवहनच्या सर्व बसमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे निर्देश, तर महिलांना सुरक्षा देण्यासंदर्भात उपाययोजनांवर भर देणार असल्याची सरनाईकांची माहिती। सर्व एसटी आगारातील भंगार वाहनं हटवण्याचाही निर्णय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडी आणि एसआयटीनं केला आरोपपत्र दाखल। बीडच्या मकोका न्यायालयामध्ये जवळपास 1,500 पानांचे आरोपपत्र। त्रीपर्यंत प्रशांत कोरटकरला अटक करण्याचा पोलिसांना विश्वास। कोरटकरला शोधण्यासाठी नागपूर पोलिसांचं एक पथक मध्य प्रदेशातील बालाघाटसाठी सकाळीच रवाना। प्रशांत कोरटकरकडे जप्तीतली आलिशान रोल्स रॉयस कार असल्याचं समोर, तर कोरटकरला पळून जायला कुणी मदत केली याचा शोध घेण्याचं इंद्रजित सावंत यांचं आवाहन। कोरटकर पळून इंदूरला गेल्याची माहिती। चल हल्ला बोल सिनेमाच्या निर्मात्यांना सेन्सॉर बोर्डाची नोटीस। ढसाळ यांच्या कविता काढल्या तरच परवानगी देऊ, सेन्सॉर बोर्डाचा अजब फतवा।
अहिल्यानगरमध्ये 12वीच्या परीक्षेत कॉपी मुक्त अभियानाचा फज्जा. नायब तहसीलदारच पुरवत होता कॉपी. पाथर्डी तालुक्यातील तनपूरवाडीची घटना. कराडच्या नीलम शिंदेचा अमेरिकेत भीषण अपघात. नीलमच्या पालकांना तात्काळ व्हिसा मिळेना. न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर नेत्यांसह अमेरिकन दूतावासानं घेतली दखल. बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे. स्वारगेट बलात्कार प्रकरणाची आरोपी दत्ता गाडेच्या शोध मोहिमेमध्ये आता पोलिसांसह गुनाट गावचे ग्रामस्थ सुद्धा सहभागी झाले आहेत. दत्ता गाडेला शोधण्यामध्ये आतापर्यंत पोलिसांना यश आलेलं नाहीये आणि त्यानंतर आता या गावातले गावकरी सुद्धा त्याचा शोध घेत असल्याची माहिती आहे. कारण त्यानं एक गुन्हा एवढा मोठा केला आहे, गंभीर स्वरूपाचा गुन्हा त्यानं केला आहे. 100 पेक्षा जास्त पोलीस आणि आता गावकरी अशा दोन्ही पथकांकडून आरोपी दत्तात्रयचा शोध घेतला जातोय. दरम्यान दत्ता गाडेच्या शोध मोहिमेला गेलेलं पोलीस पथक आणि ग्रामस्थांना परत येण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आहे. तर 25 एकर परिसरातील शेत शिवाराची पाहणी करूनही दत्ता गाडेचा शोध लागला नाहीये. त्यामुळे शोध पथकाला परत येण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे दत्ता गाडे सापडणार कधी असा सवाल उपस्थित होतोय. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सचिन तोडकर हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. सचिन, काय सांगाल? दत्ता गाडेला शोधण्यासाठी पोलिसांचं पथक गावकरी इथं आहेत, मात्र तो काही सापडत नाहीये आणि अशातच बिबट्याची सुद्धा भीती आहे. सध्याचे या शोध मोहिमेचे काय अपडेट्स आहेत? बरोबर आहे. दत्ता गाडे पुण्यात दुष्कृत्य केल्यानंतर त्याच्या शिरूर तालुक्यातील गुलाट या गावी आला होता आणि इथे उसाच्या शेतात लपल्याची माहिती पोलीस तंत्राला मिळाल्यानंतर खरं तर पोलिसांनी सकाळपासून शोध मोहीम सुरू केली आहे. सुरुवातीला ड्रोन पथक, श्वान पथकाच्या माध्यमातून शोध घेतला जात होता, त्यात यश आलं नाही. नंतर पुणे पोलिसांचं 100 जवानांचं पथक या ठिकाणी दाखल झालं. पुणे पोलिसांचे 100 जवान व स्थानिक ग्रामस्थ, स्थानिक युवक या सर्वांनी या भागातील सुमारे 25 एकर परिसरातील ऊसाची शेती असेल, मक्याची शेती असेल, अगदी शेतातील सरीमध्ये दत्ता गाडेचा शोध घेण्याचा प्रयत्न केलाय. मात्र ह्या सर्वांना दत्ता गाडे काही मिळून आलेला नाही. या शोध मोहिमेला कुठेतरी यश येताना दिसत नाहीये आणि आता सूर्य मावळतीला चाललाय, प्रकाश कमी होतोय. या भागामध्ये ऊसाच्या शेतात बिबट्याचा धोका पाहता पोलिसांना माघारी फिरण्याच्या सूचना इथे देण्यात आल्या आहेत आणि दत्ता गाडेच्या शोधासाठी ऊसाच्या शेतात घुसलेले पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थ आता माघारी परतत आहेत. दत्ता गाडेचा मात्र अजून शोध लागलेला नाही आणि दत्ता गाडेचा शोध कधी लागेल हाच प्रश्न खरं तर येथील पोलिसांसह ग्रामस्थांनाही पडलेला आहे. निश्चितच सचिन, एकूणच ड्रोनद्वारे या ठिकाणी आपल्याला आपण बघू शकतोय की ड्रोनद्वारे एक्सक्लुझिव्ह अशी ही दृश्य आहेत. ड्रोनद्वारे सुद्धा पाहणी केली जाते. ड्रोन कॅमेऱ्यामध्ये सुद्धा तो कॅच झालेला नाहीये का आणि आतापर्यंत कुठे कुठे शोध घेण्यात आलाय? खरं तर त्याच्या गावामध्ये जे ऊसाची शेती आहे तर आरोपी दत्तात्रय गाडे अजूनही सापडलेला नाहीये आणि त्याच्यामुळे आता दत्ता गाडे नेमका गेला कुठे असा सवाल उपस्थित होतोय. 100